आणि आता नमस्कार. नमस्कार. तुम्ही आता बोलायचं. बरं, तुम्हाला घरात बोलायला मिळतं का? हो. हा, की वहिनी बोलतात? नाही, आम्ही दोघेही बोलतो. तुम्ही दोघेही बोलता? वहिनी तुम्ही त्यांना बोलायला देता? हो, भरपूर. की ते तुम्हाला बोलायला देतात असं नाही नाही, विचारायला असं काही पाहिजे. नाही, दोघेही आम्ही बरोबर बोलतो. हो, तुम्ही आता वहिनींबद्दल सांगा. तिचा स्वभाव एकदम मनमिळाऊ आहे, हा. सगळ्यांना घेऊन चालणारी आहे आणि माझा स्वभाव पण ती समजावून घेते आणि त्याप्रमाणे ती. का तुमचा स्वभाव का समजून घ्यायला लागतो? ते माझा स्वभाव थोडा असा काय आहे? म्हणजे गरम आहे, लगेच चिडून जातो. म्हणजे या वातावरणाचा परिणाम आहे का इथे? नाही, तो मुळातच स्वभाव तसा आहे. मुळातच स्वभाव असा तापट आहे. म्हणजे घरात तापट आहे, बाहेर खूप शांत आहे. का असं? मला घरातले सगळे म्हणतात की तुझं घरचं वागणं वेगळं असतं, बाहेरचं वागणं वेगळं असतं. ते तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळे बाहेरच राहायला जा. एकदम बरोबर. हा? बरोबर की नाही? म्हणजे हे घरात एकटं ठेवा त्यांना आणि बाहेर आले की ते चांगले वागतील. दरवाजाच्या बाहेर. ही चांगली संकल्पना सुचलेली आहे मला. कळलं? गंमत करतो, पण वहिनींच्या मनाचा विचार खूप करता तुम्ही. हो. हा, वहिनी आवाजात कमी आलाय आता. नाही, हे चांगलं आहे. हे तुमचे बाबा का? माझे वडील. हा, तरीच त्यांनी लगेच जावयाची बाजू. काय लग्नाची तारीख? 22 मे 1994. 94. कुठे झालं लग्न? चांदवडला, नेमिनाथ जैन हायस्कूल. हो, तेवढं लक्षात ठेवलंय. बरोबर. बरं, पुढच्या खेळामध्ये आता आपण त्यांचा अभिनय बघणार आहोत. या, तुम्ही काय अभिनय करायचा न बोलता आणि वहिनीने ती वस्तू घेऊन यायची. 3 बोलू तुम्ही, नका फक्त. 2 त्यांनी. आणि जर तुम्ही बोललात की ते बक्षीस जाणार. हा, व्हेरी गुड. वेळ सुरू झाली आणि हा पहिला अभिनय. ब्रश, रंगा द्यायचं ब्रश. कॅमेरा, दुर्बीण, दुर्बीण. आरती, आरती, उदबत्ती, पोथी, पोथी, संध्याकाळी. लवकर. 2 वस्तू शुभ मांडणार आहे. हेडफोन, हेडफोन. हळू हळू. 3, 2, वेळ. दुर्बीण बरोबर, हेडफोन बरोबर, संध्येची पळी बरोबर. 3 वस्तू आणण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे 1, 2, 3, 4, 5, 6 600 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. 600 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालं. आणि आता यानंतर लगेचच भेटूया आपण मुळे वहिनींना. नमस्कार. नमस्कार सर. आता तुम्ही वहिनींबद्दल सांगायचं. विशेष सांगता येईल म्हणजे ग्रामीण भागातून ती आलेली असल्यामुळे तिला तिथे विकासाच्या संधी ह्या मिळाल्या नाही, परंतु इथे आल्यानंतर तिने प्रत्येक संधीचं सोनं केलं, हे वैशिष्ट्य म्हणता येईल. योगामध्ये तिने मास्टरी मिळवलेली आहे, संगीतामध्ये ती संगीत विशारद आहे आणि वैशिष्ट्य सांगता येईल म्हणजे 4-5 थोडक्यामध्ये म्हणजे दुसऱ्याला भरभरून देण्याची तिची वृत्ती आहे. मग ते कुठलंही असो, दान रूपाने असो अगर वस्तू रूपाने असो, एखादी गोष्ट जिद्दीने करायचं म्हटलं म्हणजे सर्वस्वपणाला लावून करणं हे तिचं वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यानंतर दुसऱ्याचा मनाचा विचार प्रथम करणार, त्यानंतर आपल्या मनाचा. प्रचंड सहनशीलता आहे तिच्यामध्ये, अत्यंत कुशाग्र बुद्धी आहे तिच्यामध्ये, एक पाठीपणा किंवा याला म्हणता आपण ज्याला हजरजबाबीपणा तो सुद्धा तिच्यामध्ये आहे. पाककलेमध्ये अत्यंत हुशार आहे, कुठली गोष्ट एकदा बघितल्यानंतर चटकन लक्षात येते. वहिनी केवढं बोलले तुमच्याबद्दल? हा, कसं काय बोलले एवढे? सांगा ना. 20 वर्षातला अनुभव सांगितला. आता तुम्ही सांगा त्यांच्याबद्दल. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे की त्यांनी आतापर्यंत मला खूप प्रोत्साहन दिलंय. अगदी मोकळ्या मनाचे आहेत ते
आणि त्यांचं पण माझ्यासारखंच आहे, कुठलंही काम अगदी जिद्दीने करणार, कष्टाळू आहेत. फक्त एकच गुण माझ्यापेक्षा वेगळा आहे की माझा थोडासा दानधर्म देण्याकडे कल असतो आणि त्यांचा थोडा व्यावहारिक दृष्टिकोन असतो. एवढाच आमच्या दोघांमध्ये फरक आहे. वा वा, छान. आता अभिनय करूया आपण. हो जरूर. हा, सुंदर अभिनय करायचा आहे तुम्हाला आज वहिनींसाठी. इतकं बोललात की नाही, म्हणजे अभिनय नक्की करणार तुम्ही. वाचायचं नाही, बोलायचं नाही. हो. उदबत्तीचं घर, दिवा, आरती, पूजेचं ताट, आरतीचं तामण, पूजेचं बोलू नका. 30 सेकंद झाली. ताट, पूजेचं ताट, औक्षणाचं ताट, निरंजन. 2 मिनिटाची वेळ आहे. 5ही अभिनय करायला. दुसरं घ्या. चला, दुसरं. खडू, त्या लायटरच्या कप्प्यात पटकन आण. बाजूला तुम्ही थांबा. लायटरच्या कप्प्यात पटकन काढ. लायटरच्या टोपी दाराला आहे. चष्म्याचं घर, लिंबू, चिमटा, स्टेपलर, पंचिंग मशीन, आरसा, चाळणी, 1000 रुपये आणि सोन्याचा दागिना वहिनीला मिळाला. पैठणी कोण जिंकणार ते पण बघणार. आणि आता हा खेळ जो संजीत सोसायटीमध्ये रंगतो आहे, या ठिकाणी आता या खेळामध्ये 2 कुंड्या उलट ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या पाठीवरती म्हणजे त्याच्या पाठीमागे एक चेंडू ठेवलेला आहे. खेळ सुरू झाल्यानंतर आधी या हातातल्या चिमट्याने तो चेंडू पकडायचा आणि पुढे जाऊन मधोमध ठेवलेल्या त्या कुंडीवर ठेवायचा. पुन्हा मागे यायचं, विटेवर उभं राहायचं आणि जमिनीला पाय न लावता विटा सरकवत विटांवरूनच पुढे त्या कुंडीपर्यंत जायचं. पुन्हा चिमट्यामध्ये तो चेंडू पकडायचा, विटा पुढे घेऊन जायच्या आणि अंतिम रेषेच्या पुढे असलेल्या त्या कुंडीमध्ये तो चेंडू गोळा करायचा. खेळ इथेच संपणार नाही, तर अंतिम रेषेच्या पलीकडे जाईपर्यंत आपण विटांवरूनच जायचं आहे. आणि ज्या वहिनी सगळ्यात आधी अंतिम रेषा पार करून खेळ पूर्ण करून उभ्या राहणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1, 2, 3. वहिनी परत मागे, विटा मागे. निकाल आपल्या समोर आहे. उपविजेत्या ठरल्या मुळे वहिनी, त्यांना झी मराठी कडून ही भेट.
आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या कुलकर्णी वहिनी, त्यांना स्वामिनी पुणे यांच्याकडून ही पैठणी. संजीत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मनमाड इथे रंगलेला हा होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटणार आहोत आपण पुढच्या भागात. आणि हो, लवकरच आता आम्ही येतो आहोत उस्मानाबाद आणि सोलापूरमध्ये. तेव्हा आपण आपलं नाव नोंदवायला विसरू नका. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.